वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे अखिलकोट ब्रह्मांड नायक षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणारविंद सेवेमध्ये समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायातील प्रेममूर्ती संत भगवान पंढरीश नाथाचे लडीवाळ भक्त संत श्रेष्ठ नामदेवराय यांचा 4 चरणाचा चिंतनीय असा अभंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडलाय. विठ्ठला अभंग नामदेवरायांचा आहे आणि या अभंगाच्या माध्यमातून नामदेवराय भगवंताकडे परमार्थिक मागणी करताय. मागणी करताय. आजचं निमित्त त्या ठिकाणी नामदेवरायांच्या समाधीचा आहे. आज फक्त नामदेवरायांचा विचार आपल्याला करायचा आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, नामदेवरायांची समाधी आपण का साजरी करतोय, उत्सव हा साजरा का करतोय. ऐका, हा केल्यानं आमच्या जीवनामध्ये आम्हाला लाभ काय होणार, वारकरी संप्रदायामध्ये नेमकं नामदेवरायांचं स्थान काय आहे, आणि वारकरी संप्रदायाची सेवा करत असताना या वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार नामदेवरायांनी कसा केला आणि वारकरी संप्रदायावर नवे नवे संपूर्ण त्या ठिकाणी जगावरती वारकरी संप्रदायाचे काय उपकार, या 2-4 प्रश्नांचे उत्तर आपल्याला बघायची आणि भगवत चरणी सेवा सुपूर्त करायची. ऐका, नामदेवरायांना समाधी घेऊन मला असं वाटतं जवळपास 674 वर्ष झाली. बरोबर ना? बरोबर का? तुम्ही हो म्हटले तर पुढे, नाही तर मी 75 म्हणायला मागे पुढे पाहणार नाही. 674 वर्ष नामदेवरायांना समाधी घेऊन त्या ठिकाणी झाली. एवढी वर्ष झाली तरी देखील आपण नामदेवरायांना विसरत का नाही. ज्ञानोबरायांना समाधीस्थ होऊन अनेक वर्ष झाली. जगद्गुरु तुकोबरायांचं वैकुंठ गमन होऊन सुद्धा अनेक वर्ष झाली. नाथ महाराजांना जलसमाधी घेऊन अनेक वर्ष झाली. तरी देखील आम्ही या संतांना विसरत का नाही, याचं नेमकं कारण काय. इथं बसलेल्यापैकी मी जर साधा एक प्रश्न जर कोणाला विचारला, सांगा मला तुमच्या आजोबाच्या पंजोबाचं नाव, बाबा येईल सांगता? नाही येणार. मी काय लय शाजूक नाही, हुशार नाही, मला सुद्धा माहित नाही. ज्या रक्तामध्ये आम्ही जन्माला आलो त्यांच्याबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही. ज्यांचा आमचा कुठलाही संबंध नाही, ज्यांचं आमचं कुठलं नातही नाही, ते ज्ञानोबराय, ते तुकोबराय, ते सावता महाराज, ते नामदेवराय. कुठलाही संबंध नसताना त्यांचं नामस्मरण करतोय, भजन करतोय, त्यांच्या नावानं कीर्तन करतोय, त्यांच्या नावानं दिंडी काढतोय, त्यांच्या नावानं त्या ठिकाणी सोहळे करतोय. नेमकं याचं कारण का समाज त्यांना विसरायला तयार नाही, काय कारण आहे. पूज्यश्री गुरुवरांच्या मुखातनं ऐकलेलं अतिशय गोड कारण. ते म्हणाले, आपल्या पूर्वजांनी फक्त आपल्याच रक्ताचा विचार केला. काय? आपल्या पूर्वजांनी फक्त आपल्याच रक्ताचा विचार केला, आणि जे रक्त फक्त आपल्याच रक्ताचा विचार करतं, कालांतरानं त्याच रक्त त्याला विसरल्याशिवाय राहत नाही. परंतु जे महापुरुष आपल्या रक्ताचा विचार सोडून समाजाचा विचार करता, कालांतरानं तोच समाज त्यांना डोक्यावरती घेतल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्यांचे समाधी उत्सव विठ्ठला. महाराज, समाधी उत्सव आपण त्या ठिकाणी साजरा करतो. या संत महात्म्यांपासून अनेक लाभ जीवाला होत आहे. आज समाधी उत्सव साजरा करतोय किंवा समाधीचं वर्णन आम्ही करतोय. लाभ काय होणार महाराज? वर्णन आलंय, जो कोणी बैसेल समाधी श्रवणा आणि तया प्रदक्षिणा पृथ्वीची. पृथ्वीची प्रदक्षिणा बसल्या बसल्या करायची आज आपल्याला. समाधी श्रवणाचा जो धरील ध्यास, नाही नाही दोष पातकांचा. समाधी श्रवण करत असताना, समाधी श्रवण करता निशिदिनी, महाराज वर्णन फार गोड आलेलं आहे. या संत महात्म्यांपासून अनेक प्रकारचे लाभ आपल्या जीवनामध्ये होतात. त्यांचं नाव जरी घेतलं, पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनांची नावे, तुका म्हणे पापे, जाती संताची या जपे, किंवा आदरणीय नंदकिशोर दादांच्या मुखात ऐकलेली गोड ओवी, आदरणीय दादांना फार गोवी आवडायची. पै प्रेमळाची वार्ता, जी अनुवादिती पंडुसुता, ती मानू परमदैवता आपुली आम्ही विठ्ठला. पै प्रेमळाची वार्ता, देवाचंही देव व्हायचं असेल, ती अनुवादिती पंडुसुता, मानू परम दैवता आपुली आम्ही. महाराज, ज्या माझ्या भक्ताचं गुणानुवाद करतो किंवा आपण नेहमी ऐकतो, तेही प्राणापुरते, आवडते मजनुरते, ते भक्त चरित्राते प्रशंसते. महाराज ऐका, तुम्हाला महत्वाचा मुद्दा सांगतो. या संत महात्म्यांचे जर आपल्याला जर कधी अहंकार निर्माण झाला,
आपल्याला वाटत असेल की या संतांचा समाधी सोहळा आम्ही साजरा करतो, महाराज आपल्या वाचून त्यांचं काही राहत नाही, कारण याही भूमंडळा गाजे वैकुंठी सोहळा आपण इथं नामदेव, आपल्याला वाटत असेल नामदेवरायांचा सोहळा आपण करतोय, हा 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 महाराज आज नामदेवरायांचा सावता महाराजांचा सोहळा आपलं काहीच नाही हो. तिथं महाराज सगळे देव यक्ष किन्नर गंधर्व सगळेच नामदेवरायांचा सोहळा साजरा करताय महाराज. आणि तिथं एकाहून, जसे आज एकाहून बळी रे, तसे तिथं सगळे महाराज सगळे त्या ठिकाणी दिग्गज मंडळी माझ्या नामदेवरायांचा सोहळा साजरा करतोय. जर कधी अहंकार निर्माण झाला की आम्ही करतोय म्हणून हा सोहळा होतोय, तर तू का म्हणे गाजे वैकुंठी सोहळा. महाराज वैकुंठात त्यांचे सोहळे होतात, आपल्या वाचून काहीच राहत नाही. मग तुम्ही म्हणाल आमच्या वाचून काही राहत नाही, मग आम्ही करायचं नाही का? महाराज नाही करायचं. या संत महात्म्यांच्या सोहळ्यानं, या संत महात्म्यांच्या चरित्रानं आपल्या जीवनामध्ये एक वेगळी त्या ठिकाणी शिकवण प्राप्त होत असते. वेगळी शिकवण आपल्याला दिशाही मिळते आणि जगण्याची दशा सुद्धा कळते. ऐका, नामदेवरायांचा अधिकार आपल्याला पाहायचा आहे. का करतो याचं कारण, नामदेवरायांनी काय केलंय तर आपला विचार न केला, समाजाचा विचार केला. वारकरी संप्रदायातले पहिले कीर्तनकार जर कोण असतील तर ते नामदेवराय. ही गादी कधी कधी आपण म्हणतो नारदाची गादी, पण मला असं म्हणावं वाटतं का ही गादी नामदेवरायांची गादी. हा, नारदांची आहेच, पण ऐका ना, नारद मुनींना श्राप आहे प्रजापती दक्षाचा, ते जास्त वेळ एका ठिकाणी राहत नाही. ही नामदेवरायांची गादी. ऐका, एवढंच नाही, नामदेवरायांनी वारकरी संप्रदायावरती काय उपकार केले. कीर्तन नामदेवरायांपासून सुरुवात झाली, एवढंच नाही. ऐका, ही अभंग जी चालीमध्ये म्हणतोय ही सुरुवात सुद्धा कोणाकडनं, नामदेवरायांपासून झाली. आज जर सोशल मीडियाचा वापर पाहिला, एका क्षणामध्ये हजारो किलोमीटर पर्यंत एखादा व्हिडिओ, एखादी पोस्ट व्हायरल होते. पण महाराज 600-650 वर्षापूर्वी कुठल्याही सोशल मीडियाचा वापर न करता या वारकरी संप्रदायाची धुरा पंजाब गुमानपर्यंत जर कोणी पोहोचवली असेल तर ते नामदेवराय. विठ्ठला वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यात जास्त आयुष्य लाभलेले संत जर कोण असतील तर ते नामदेवराय. 80 वर्षाचं आयुष्य नामदेवरायांना त्या ठिकाणी मिळालं. नामदेवरायांचा अधिकार फार मोठा आहे. एक प्रमाण आतापर्यंत आम्ही शेकडो वेळा ऐकलंय आणि मी आज सुद्धा म्हणणार आहे. काय अधिकार आहे नामदेवरायांचा? ऐका महाराज, ज्यावेळी चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये माझ्या नामदेवरायांचं कीर्तन व्हायचं, किती गोड प्रमाण आलंय. नाचता 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 देवाचा गळला पितांबर, देवाचा गळला पितांबर. नाचता 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 देवाचा गळला पितांबर. हे नाचता 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 देवाचा गळला पितांबर, देवाचा गळला पितांबर. नाचता 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 देवाचा गळला पितांबर, हे सावध होई देवा ऐसे बोले कबीर.
सावध होई देवाई से बोले कबीर। हे नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंग, पुढे देव नाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी। हे नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, हे नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, सावध होई देवाई से बोले कबीर, सावध होई देवाई से बोले कबीर। हे नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग। किती गोड! आतापर्यंत हे हजारो वेळा प्रमाण ऐकलं, पण याच्यातला गर्भित अर्थ अजूनही नाही कळाला। हा काय अर्थ आहे? आदरणीय दादांच्याच मुखातून ऐकलंय म्हणून सांगतो, माझ्या अंतकरणाला भावलेला भाव। हा नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, आणि त्या देवा नामदेवरायांचं कीर्तन होतंय। भगवान परमात्मा एवढा देह भान विसरून गेलाय का त्याचा पितांबर जरी गळून गेला त्याला सूद राहिली, कबीरदासानं म्हणावं। आणि त्याच कीर्तनामध्ये जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग। गुरुजी हे पद आतापर्यंत ऐकलंय, पण याचा भाव फार गोड आहे। काय नीट ऐका, कदाचित तुम्ही ऐकलंय असेल, पण आज पुन्हा ऐका। जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग, जनाबाईचा अधिकार। पुढे मी सांगेल कीर्तन नामदेवरायांचं, आणि चाल कोण म्हणतंय? बोला बोला, ज्ञानोबराय। कीर्तन कोणाचं आहे? नामदेव महाराजांचं। चाल कोण म्हणतंय? ज्ञानोबराय। परत एकदा ऐका, कीर्तन कोणाचं आहे बाबा? हा, आणि चाल कोण म्हणतंय? ज्ञानोबराय। वारकरी संप्रदायाची व्यापकता ऐका। नामदेवरायांचे गुरु कोण? वा, विसोबा खेचर। विसोबा खेचरांचे गुरु कोण? जाऊ का घरी मी? विसोबा खेचरांचे गुरु ज्ञानोबराय। कोण आहे? ज्ञानोबराय। नीट ऐका, नामदेवरायांचे गुरु कोण? विसोबा खेचर। आणि विसोबा खेचरांचे गुरु कोण? ज्ञानोबराय। कीर्तन कोणाचं होतंय? बोला बोला, नामदेवरायांचं। चाल कोण म्हणतंय? ज्ञानोबराय। परत ऐका, नीट ऐका, कीर्तन नामदेवरायांचे, चाल म्हणताय ज्ञानोबराय। परत ऐका, कीर्तन नामदेवरायांचे, चाल म्हणताय ज्ञानोबराय। नामदेवरायांचे गुरु विसोबा खेचर, विसोबा खेचरांचे गुरु ज्ञानोबराय। आपल्या गुरुच्या गुरुनं कीर्तनात चाल म्हणावी, आणि आपल्या शिष्याच्या कीर्तनात ज्ञानोबरायानं टाळ घेऊन उभं राहावं, ही व्यापकता फक्त वारकरी संप्रदायात। विठ्ठला गुरुच्या गुरुन। हा, आता हे फार गोड आहे। आदरणीय गुरुजी ज्यांना शिकवताय, ज्यांच्याकडे जे विद्यार्थी गुरुजींकडे शिकताय, त्यांच्यासोबत आपल्या गुरुजींसोबत आपल्याला साथ करायची, गाण्याची संधी मिळते। याच्यानं काय होतं? आपल्या उणिवा कळतात। हा, काय कळतात? उणिवा कळतात। आणि आपण जो राग गातोय त्याचा विस्तार, जी चाल गातोय तिचे बारकावे आपल्याला कळतात। दुर्दैव आहे आमचं, ज्यांच्याकडे मी पखवाज शिकलो किंवा गाण्याची धडे घेतली, आदरणीय वैकुंठवासी निवृत्ती बाबा घोरवडकरांकडे। आता ते नाही, पण आता उणीव भासते। पण जरी ते नसले, पण ऐका, त्यांचं बाबांचं गुरुजींवरती खूप प्रेम होतं। ती अडचण जर कधी आम्हाला आली तर निश्चितच गुरुजी ती अडचण आमची दूर करतील। पण हे आपलं महत् भाग्य आहे का ज्यांच्याकडे आपण शिकतो त्यांचा सहवास कायम लाभणं, नाही तर फक्त गेल्यानंतर एखादा राग असेल लिहून घेणं, तो घरी घोकणं, त्याचे बारकावे आपल्याला कळत नाही। पण ज्यावेळेस तोच राग, तीच ठेवण आपले गुरुजी गातात, त्यावेळेस त्याच्यातले बारकावे आपल्याला त्या ठिकाणी कळत असतात, आणि आपल्याला सुद्धा त्या ठिकाणी तो गाण्यासाठी एक वेगळी ऊर्जा मिळत असते। ऐका, माझा महत्वाचा मुद्दा नामदेवरायांचा अधिकार। ज्ञानोबरायानं कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती, एक सांगू का? याच्याही पुढे सांगतो ऐका। आज
नाही तर गुरुजी नसते एवढ्यात मी दगड ठेवून उभा त्या पाडल्या असत्या, सगळ्यांनी माझी कीर्तन ऐकली. आज मला फक्त चिंतन मांडायचंय. ऐका, मुद्दा असा आहे, जर आम्हाला नामदेवराय किंवा ज्ञानोबराय जर कळायचे असतील, कळावे वाटत असतील, तर नामदेवराय कळायला पाहिजे. याचं कारण, नामदेवरायांनी जे वारकरी संप्रदायावरती उपकार केले, सगळ्या संतांच्या समाध्या जर कोणी लिहून ठेवल्या असतील तर त्या नामदेवरायांनी लिहून ठेवले. याचं कारण, समकालीन संत होते नामदेवराय, बर का. नामदेवराय समकालीन संत होते. ज्ञानोबराय असतील, निवृत्ती दादा असतील, सगळ्यांच्या समाध्या या ज्ञानोबरायांपासनं तर सगळ्यांच्या समाध्या नामदेवरायांनी लिहून ठेवल्या, म्हणून ज्ञानोबराय कळाली. म्हणून आम्हाला सावता महाराज कळाली. जर नामदेवरायानं त्या समाध्या लिहून ठेवल्या नसत्या तर कदाचित हे संत सुद्धा आम्हाला कळाले नसते. विठ्ठला. महाराज, नामदेवरायांचा अधिकार पहा किती गोड आहे. भक्ती परंपरेचा विचार जर केला, नामदेवरायांची भक्ती ही एका युगाची नाही, 2 युगाची नाही, मग किती युगाची महाराज. युगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, युगाचा भक्त नामा युगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, युगाचा भक्त पाठीमागे डोळे झाकोणी उभी ती जनी, 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 वाळवंटापासणी महा ऐका महाराज, नामदेवरायांच्या भक्ती परंपरेचा विचार जर केला तर चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे झाकून उभी ती जणी. 4 युगामध्ये नामदेवरायांची भक्ती. कृतयुगामध्ये प्रल्हाद, त्रेतायुगामध्ये अंगद, द्वापार युगामध्ये उद्धव आणि करयुगामध्ये नामदेवराय. 4 युगाची भक्ती परंपरा आहे. पण या 4 युगामध्ये महाराज आपल्या गुरुची साथ सोडली नाही माझ्या जनाबाईनं. कृतयुगात जनाबाई होत्या, माझे नाव पद्मिनी, पद्मिनी नावाची दासी. प्रल्हादजींच्या ज्या काही दास्या होत्या असंख्य, त्याच्यामध्ये सगळ्यात जवळची दासी असणारी महाराज जनाबाई होत्या, पद्मिनी महाराज. कृतयुगात, त्रेतायुगामध्ये अंगद, पण त्रेतायुगामध्ये सेवा घडली नाही म्हणून मंथरा भरते मारी लिहिलात. मला अजून याचा उलगडा झालेला नाहीये. रामायण म्हणजे मी काही करत नाही, पण जनाबाई मंथरेच्या रूपानं का आल्या त्याच्या पाठीमागचा अजून मला उलगडा झाला नाही, पण शोध माझा चालू आहे. सेवा घडली नाही म्हणून भरते मारी लिहिलात. कृतयुगात, त्रेतायुगात, द्वापार युगामध्ये कुब्जा. महाराज उठणं लावायचं काम त्या ठिकाणी केलंय. उद्धवजींना लावलं आणि परमात्म्याला सुद्धा त्या ठिकाणी लावलं. आणि कलियुगामध्ये दासी जनाबाई. महाराज काही लोक अशी शाशंक भावना उपस्थित करतील, का हो महाराज नामदेवराय तेच जगद्गुरु तुका अवतार. इथपर्यंत आम्हाला कळालं, पण 4 युगामध्ये ज्या जनाबाईनं त्या ठिकाणी सेवा केली ही पुढे कुठे गेली? जनाबाईनं जी सेवा केली नामदेवरायांची तेच तुकोबराय म्हणून आले. मग ही सेवा अविरतपणे कशी चालू राहिली तुम्ही कसं म्हणाल? आदरणीय नंदकिशोर दादांनी गोड भाव सांगितला आणि जुने वारकरी सुद्धा गोड भाव सांगतात. ऐका, कुठे लिखित नाही, पण असं म्हणतात की त्याच जनाबाई बहिणाबाईंच्या रूपाने अवतीर्ण झाल्या. विठ्ठला.
अधिकार फार गोडी. नामदेवरायाचं ऐकायचे आम्हाला, ऐका. एक प्रसंग आतापर्यंत आपण ऐकलाय. काय? नामदेवरायांच्या घरामध्ये विठ्ठल भक्तीची परंपरा आहे. हा, वारीची परंपरा त्या ठिकाणी आहे. ऐका, नामदेवरायांच्या जन्माबद्दल अनेक मत दुमत आहे. एक अयोनिज आहे, एक योनिज आहे असं सांगितलं जातं. एक नरसिंह मेहताला जन्म सांगितला जातो, एक पंढरपूरला सांगितला जातो. ब्रह्मचित्कला मुक्ताई या ग्रंथामध्ये वक्ते बाबांनी ज्ञानोबरायांच्या संदर्भानं अनेक गोष्टी सांगितल्या. कारण आले चौघे जणी याच क्षेत्री आपेगावकरांचं म्हणणं आहे. आणि घेतला असे अवतार अलंकापुरी हे आळंदीकरांचं म्हणणं आहे. मग आम्ही कोणचं लावायचं? कल्पभेद सांगितलाय. काय? वाद करायच्या भानगडीत पडायचं नाही. एक महत्वाचं वाक्य सांगू का? संप्रदायाला, या भारत देशाला, नवे नवे आपल्याला समाजामध्ये जीवन जगत असताना लोकांपासून अजिबात धोका नाही. आपल्याला जर धोका आहे, हा आपल्यापासून धोका आहे. विठ्ठला जगामध्ये जीवन जगत असताना एक मुद्दा लक्षात ठेवा. जगाला आपल्याबद्दल काहीच माहिती नाही हो. या संप्रदायाबद्दल जगाला आपल्याला जेवढं माहिती तेवढं नाही माहिती. पण आपल्याच संप्रदायाची विटंबना करणारी किंवा आपलाच संत वाङ्मयाचा अपप्रचार करणारी ही आपलीच असतात. जग येत नाही, त्यांना काही कळत नाही. ते कळतात आणि फक्त तात्पुरतं तेवढी मजा घेतात. पण त्याचा प्रचार करणारी, त्याचा प्रसार करणारी आणि तोंड सुख घेणारी ही फक्त आपली असतात. ऐका, म्हणून तर धर्माचं वाटोळं कशामुळे झालंय? यामुळे झालंय. ऐका, मुद्दा मी काय सांगत होतो? नामदेवरायांचा अधिकार. काय अधिकार आहे? प्रसंग सर्वांना माहिती. नामदेवरायांची भक्ती परंपरा आणि वारीचा विचार जर केला, पंढरीची वारी आहे माझे घरी, 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 पंढरीची वारी आहे माझे घरी. हा अनिक करी तीर्थव्रत अनिक न करी, तीर्थव्रत व्रत एकादशी करीन उपवासी, व्रत एकादशी करीन उपवासी. एकादशी करीन उपवासी, करीन उपवासी. त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याची वारी त्या ठिकाणी वडील परंपरेनं मिळाली. गोड. पण भक्ती करत असताना रोज त्यांच्या कुटुंबातला नियम आहे का देवाला रोज नैवेद्य दाखवायचा. हा प्रसंग सगळ्यांनी ऐकलाय, पण प्रसंगातला भाव कळायला पाहिजे. प्रसंग काय ऐकतोय आपण? नामदेवरायांचे वडील बाहेर जाणार. त्यांनी सांगितलं की बाळा, काही दिवस बाहेर जाणार आहे, देवाला नैवेद्य दाखवण्याचं काम तेवढं कर. मला खरं सांगा, माझ्यासह आपल्या सोबत बसलेली सगळीच मांडी आली. आपण जर गावाला जाणार असलो, आपण सांगतो गाईला व्यवस्थित पाणी दाखव, गुरांना चारा दे, बरोबर आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, गाडीची चावी कोणाकडे देऊ नको. कपाटाच्या चाव्या नीट जपून ठेव, बुटात ठेव, चपलीत ठेव, तुळशीत ठेव, कुठे ठेवायच्या त्या ठेव. हे आपण सांगतो. पण आतापर्यंत कोणी सांगितलंय का बाबा 4-5 दिवस आम्ही बाहेर चाललोय, आपल्या देवाऱ्यात असणाऱ्या देवांची काळजी घे आणि नित्य नेमानं देवपूजा कर? सांगतं का? जे सांगत असतील धन्य माता पिता तयाची या.
पण हे सांगत नाही. नामदेवरायांच्या वडिलांनी सांगावं, बाळा 4-5 दिवस बाहेर चाललोय, तेवढं देवपूजेकडे आणि देवाला नैवेद्य दाखवत जा. नामदेवराय घेऊन गेली. प्रसंग विस्तृत आहे, अगदी थोडक्यात सांगतो ऐका. नामदेवराय घेऊन गेले, देवाला नैवेद्य दाखवला. देवाला नैवेद्य दाखवायचा असतो का खाऊ घालायचा असतो? दाखवायचा असतो. वा हा हा, दाखवायचा असतो. दाखवायचं भाऊ, पाय लगेच उचलून लगेच भिडायचं, मागे पुढे पाहायचंच नाही अजिबात. हा, मी तर तेच करतो. बरोबर आहे की नाही महाराज? भक्ती सुखे सुखावला आणि 32 इंच रुंदावला. उगच झालंय काही गुरुजी, माझं वय काही नाही, पण या ढेरीनं धोका दिला, आई शपथ सांगतो तुम्हाला. वय काही नाही, आता तुमच्यामुळे मी आज बंद दिसतंय. नाही तर एवढ्यात आहे का? इकडे पहा महाराज, नामदेवरायानं जावं आणि नामदेवरायानं त्या ठिकाणी जावं, देवाला म्हणावं, ए बाई रे या आणले खाऊन घे, तेवढा अधिकार होता. आणि मग देव काय खायना, आणि नामदेवरायानं म्हणावं, ए बाबा अरे खाय ना, मला पुढची काम आहे. हे झालं का दुसरं करायचंय लगेच, खाऊन घे. हा, हे झालं का दुसरं करायचं? हा, तुम्हाला लेट करायला लागला का? नाही हाय, पण टाइम आहे, त्याला आराम होईल माझा, काळजी नका करू. पुढं मला पुढेही बहुत करणे आहे. देवा एवढं खाय, पण खाईना देव. शेवटी राग आला आणि काय म्हणावं, बाबा जर नैवेद्य खाल्ला नाही तर हे डोकं इथं आपटेल आणि जीव देईल. एवढा भाव, किती प्रेम देवाविषयी. आपण म्हणावं असं नाही. महाराज, नामदेवरायानं पाहिलं देव खात नाही, आणि नामदेवरायानं काय करावं, डोकं आपटायला सुरुवात केली. भगवान परमात्मा आले आणि नामदेवरायाला असं उचललं. हे माहिती सगळ्यांना. आणि मग ऐका, मला पुढचा मुद्दा सांगायचा. देवानं तो नैवेद्य असा मुठू मुठू खावा, असा मुठू मुठू खावा. नामदेवरायानं देवाला म्हणावं, का रे तुला एवढी भूक लागेल, मग तुला एवढी आग का बरं? काय म्हणावं, तुला जर एवढी भूक लागेल मग तुला एवढी आग का? हा, हे मोठ्यांचं वाक्य. राऊत बाबा तर इतकं गोड सांगतात ना, का तुला एवढी भूक लागलेली, मग तुला एवढी आग का? का बरं आडे वेढे घेत होता? भगवंतानं जे वाक्य दिलं ते फार गोड आहे. भगवंतानं म्हणावं, नाम्या आतापर्यंत फक्त डोकं लावणारे भेटले होते, डोकं फोडणारा तो पहिला भेटला, म्हणून नैवेद्य हाती. संतांचा नैवेद्य हातीचा का? भगवंतानं किती गोड म्हणावं, नामा हे नाम्या ऐक ना, आतापर्यंत डोकं लावणारे भेटले रे. डोकं लावणारे देवाला रोज भेटतात, पण डोकं फोडणारा तो पहिला भेटला ना, म्हणून तुझ्या हातून नैवेद्य खाल्ला. नामदेवरायांचा अधिकार फार गोड. काय गोड? भगवंतावरती सुद्धा तेवढंच प्रेम. कुत्र्याच्या रूपानं आणावं, कोरड्या खाऊ नको भाऊ, प्रमाण सगळ्यांच्या पाठ आहे. ऐका, तेवढा वेळ नाही. महाराज, नामदेवरायांचा अधिकार फार श्रेष्ठ आहे, आणि श्रेष्ठ अधिकाराचे नामदेवराय आज भगवंताकडे परमार्थिक मागणी करताय. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, माणूस मागतो कधी? हा, शास्त्रामध्ये नवे नवे
व्यवहारामध्ये जर पाहिलं तर माणूस मागतो याला फक्त 3च कारण आहे. एक गरज, दुसरी गोष्ट परंपरा आणि तिसरी गोष्ट सवयी. माणसाला गरज असली का माणूस मागतो. मी आत्ताच गाडी घेतली पण मला असं वाटलं आता बदलावा, पेट्रोल परवडत नाही, लोक विचार करते नाही त्याच्यात. म्हणजे तुम्ही लई मनावर घेऊ नका, ऐका ऐका. महाराज वाटलं मला आता डिझेल घ्यावी, आमची अगोदर चर्चा झाली बा, असं वाटलं मला. आणि मग मी आदरणीय कृष्णा भाऊंना म्हटलो का 15 लाखाची गाडी, 10 लाख माझ्याकडे आहे, 5 लाख द्याल का? द्याल ना? कीर्तनात तरी नाही म्हणू नका, मग इज्जत नका घालू फक्त. हा भले कीर्तन झाल्यावर तुम्ही लगेच द्याल, मला माहिती घर काय आपलं लांब नाही. लगेच महाराज काय नाही 5-10 घेऊन जा. ऐका, माणसाला गरज असली का माणूस मागतो. एक गरजेशिवाय मोबाईल लय कौतुकानं घेतो आपण, कौतुकानं घेतो, 1.5 लाखाचा घेतो, 2 लाखाचा घेतो. हप्ता आला का मग आपण मित्रांना फोन करतो, भाऊ तेवढं ते फोन पेला 2000 पाठव रे दादा, हप्ता बाउन्स होईल माझा. बरं आता कंपनीनं असं केलंय, पूर्वी तरी फोन चालू राहायचे, आता हप्ता बाउन्स झाला का मोबाईल डायरेक्ट लॉक, त्याचा फोनही येत नाही, जात नाही, त्याच्यामुळे ते भरावंच लागतं. माणसाला गरज असली का माणूस मागतो. एक. दुसरी गोष्ट परंपरा. आपण जर कधी तुळजापूरला गेलो, कधी जर वणीला गेलो तर तिथं अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दनाला गोनी, त्रिविध तापाची करावया झाडणी, भक्ताला की तू पामसी निर्वाणी. आईचा जोगवा मागेन, हे जोगवा मागेन, आईचा जोगवा मागेन. वाजवा दादा, जोगवा मागेन, आईचा जोगवा मागेन, जोगवा मागेन, आईचा जोगवा मागेन, हे जोगवा मागेन, आईचा जोगवा मागेन. मला हे प्रमाण द्यायला जेवढी मजा येते तेवढी दुसरी कशातच येत नाही. लई म्हणजे विषय आला म्हणून आता ऐका, नाही तर अजूनही केवरही चालू दिली असते. ऐका, महत्वाचा मुद्दा. ज्यावेळेस तुळजापूरला किंवा त्या ठिकाणी वणीला गेल्यानंतर एखादी माता माऊली जिच्या घरची गडगंज श्रीमंती आहे, जी करोडपती आहे, लखपती आहे, जिच्या घरामध्ये संपत्ती आहे, नौकर चाकर आहे, पण अशा श्रीमंत घरातली एखादी बाई काय करते, हातामध्ये परडी घेते, त्या जगदंबेच्या दारात जाते आणि 5 घरं मागते आणि म्हणते आंबाबाईचा जोगवा. जोगवा मागते ती, बरोबर आहे की नाही? जोगवा मागते. मला खरं सांगा, तिला मागण्याची गरज आहे का? नाही, तिला मागण्याची गरज नाही. पण ज्या जगदंबेच्या भक्तीचा कुळाचार जिच्या कुळधर्मामध्ये आहे ना, ज्या भगवतीची ती भक्ती करते, त्या भक्तीनं, त्या कुळाचारानं तिला मागण्याचा अधिकार दिलाय. तिला गरज नाही मागण्याची, पण तिला काय आहे? परंपरा. माणूस मागतो कधी गरज मागतो, माणूस मागतो कधी परंपरा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, काही लोकांना गरजही नसते, काही लोकांना परंपराही नसते, पण मागण्याची घाणेरडी सवय असते. मग आजच्या अभंगातून नामदेवराय भगवंताकडे मागताय. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, नामदेवरायांना गरज आहे का? एक. नामदेवरायांची परंपरा आहे का? 2. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा, नामदेवरायांना सवयी आहे का? 3. गरज आहे का? गरज नामदेवरायांना? ऐका, वास्तविक पाहता सगळ्या संतांचा विचार जर केला, जगद्गुरु तुकोबरायांचं वर्णन करत असताना आपण करतो, आम्ही सदैव सुडकी, जवळ येता चोर धाके, जाऊ पुढते भिके, कुत्रे घरी राखीती. हे त्यांनी स्वतः म्हणावं, पण ऐका ना, का म्हणावं याचं कारण वेगळं, परमार्थिक ऐश्वर्य वेगळं, लौकिक ऐश्वर्य वेगळं. पण आपण हेही विसरून जाता कामा नये, आप्पाजी गुळवे पाटील यांची कन्या 65 लाखाची जहागीरदार, किंवा त्याच्याही पुढे सांगू का,
त्यांच्या 2-4 अभंगांच्या टिपणावरती जर आम्ही लाखोंच्या गाड्यामध्ये फिरतोय तर त्या तुकोबरायांचा ऐश्वर्य किती मोठं असेल विठ्ठला. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने उगच नाही म्हणावं त्यांनी. आणि खरंच ऐका, नामदेवरायांना गरज होती का? ऐका, नामदेवरायांचं ऐश्वर्य सुद्धा मोठे महाराज, पण खरे भगवत भक्त जीवन जगत असताना, परमार्थ करत असताना नावडे जनधन माता पिता एवढंच नाही हो, संसाराचा विचार जरी केला, मला खरं सांगा, माझ्यासह सगळे संसारिक आहे. संसार सुखी का दुःखी? बोला बाबा. दुःखी आहे? एवढे वैतागले बाबा तुम्ही? संसार सुखी का दुःखी? दुःखी ना? नक्की. वा 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 वा, डिप्लोमॅटिक आन्सर दिलं बापांनी. दुःख मूळ आहे पण सगळे करतात. मला ते लोक आहे, मला माहिती इथून कीर्तन संपल्यावर मी घरीच जाणार आहे. कारण मला माहिती, एक सांगू का, संतांना संसाराचा परिणाम कळाला आपल्याला, पण परिचय झालेला नाही. संतांना परिणामही कळाला आणि परिचय झाला, म्हणून तर लाथाळीला संसार, हो लाथाळीला संसार, संसार लाथाळीला संसार, हो लाथाळीला. चालू दे. हा केला षडउर मीचा मार मार, केला षडउर मीचा मार, केला षडउर मीचा मार मार, केला षडउर मीचा मार, हो लाथाळीला संसार, संसार लाथाळीला संसार, केला षडउर मीचा मार, केला षडउर मीचा मार, केला षडउर मीचा मार, केला षडउर मीचा मार, लाथाळीला संसार, लाथाळीला कीर्तनात, हे प्रत्येक कीर्तनात आहे आमच्या. हा, ते मला सरळ कधीच वाजवणार नाही वाजवणार गुरुजी, नाही वाजवणार ते. त्याचं कारण त्यांचं आडवं वाजवणं माझ्या कीर्तनात जन्मसिद्ध हक्क आहे. आणि जसं लोकमान्य टिळक म्हणले, हा काय म्हटले ते, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तसे आमचे दीपक दादा म्हणतात तुमच्या कीर्तनात भरभरून आडवं वाजवणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणार नाही, मी तो वाजवणार. विठ्ठला. पण ते वाजवता कधी कधी विसरून जातं. ह्या बुवानं 15 वर्ष तेच काम केलंय, फक्त आता परवडत नाही म्हणून इकडे आलाय. हा असो, विषय तो त्यांचा झाला नारायण. असो, विनोदाचा भाग आहे. ते कदाचित अजून याचा ताल पक्का आहे का नाही हे टेस्ट करत असतील. असो, ऐका, पण ऐका, गोड आहे, ऐका. सगळे मित्र एकाच तालमीतले आहे, त्यामुळे चालूच असत. महत्वाचा मुद्दा काय सांगत होतो मी? हा, कीर्तनच म्हणणार आहे तुम्ही. कधीतरी टच देत जा, विसरून जाता, आता वयामानानं होत नाही. काय सांगत होतो? लाथाळीला संसार, केला षडउर्मीचा. महाराज, संतांना संसाराचा परिणामही कळाला आणि परिचय सुद्धा झाला. ऐका, जगद्गुरु तुकोबरायांना मागण्याची गरज नव्हती, तरी मागताय. पण नामदेवरायांचा विचार करायचा आहे. गरज होती का? प्रसंग सर्वांना माहित आहे, मला जास्त वेळ नाही घालवायचा. आपल्याला सर्वांना माहिती की ज्यावेळेस एक दिवस नामदेवरायांची पत्नी धुणं धुण्यासाठी गेली आणि त्याच पंढरपुरामध्ये असणारी परिसा भागवत यांची पत्नी आली
आणि आपलं दुःख असणारं दुःख सांगितलं मैत्रिणीजवळ. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती माता माऊल्या लग्न कार्य असलं काही एकमेकांना बाया साड्या असेल काही ज्वेलरी असेल वापरायला देतात. तसं परिसा भागवताच्या पत्नीनं म्हणावं, बाई रुक्मिणी मातेची भक्ती करून माझ्या नवऱ्याला परीस मिळालाय. लोखंडाचा महाराज सोनं करत ते. तू एक काम कर, काय कर, हे घेऊन जा आणि तुझी नड भागव. प्रसंग सगळ्यांना माहिती, थोडक्यात सांगतो. नामदेवरायांच्या पत्नीनं घेऊन जावं आणि काय करावं, तो घेऊन यावा, घरातलं भंगार गोळा करावं, सोनाराकडे घेऊन जावं, ते विकावं. नामदेवराय त्या ठिकाणी आले. घरामध्ये अगदी रंगरंगोटी केलेली, नवे कपडे घातलेले, अगदी आहासे आहातक. हा, नामदेवरायानं पत्नीला विचारावं, हे कुठून आलं, हे आलं कुठून. हा, बायांकडे असतं. आता रक्षाबंधन आहे, माता माऊल्या घरी गेल्या, माहेरी गेल्या. मी नेहमी एक सांगत असतो, आपली बायको जर माहेरी गेली आणि तिकडून आल्यावर जर आपल्याला म्हटली का याबा माझ्या आईनं मला मंगळसूत्र केलं, माझ्या आईनं मला वझरटी केली. वझरटी पूर्वी होती, आमची आजी घालायची, तोळ बांध्या होत्या. आता ते राहिलं नाही. आपली बायको जर आपल्याला म्हटली माझ्या आईनं मंगळसूत्र केले, टापस केले, झुबे केले, तुम्हाला पांडुरंगाची नामदेवरायांची शपथ घेऊन सांगतो बरं का गुरुजी, तिच्या आईनं काहीच केलेलं नाही राहत. हे आपलंच फळकं मारेल राहतं, फक्त फिरून असं येतं बाबा. हे आपलंच फळक आहे, कारण अनुभव आले अंगा ते या जगा देत असे. महाराज माझी तब्येत तुम्हाला दिसत असेल पण माझ्या अंगावरची सूज तुम्हाला दिसत नसेल. महाराज उठता बसता टोल आहे. हा, यो बाबू बाबा मला दत्तक घ्याल का तुम्ही. हा, नाही ते म्हणे तुमचं तसं तसंच आमचं आहे, फरक काही नाही. असो, ऐका, नामदेवरायांच्या पत्नीला विचारावं का हे आलं कुठून. सांगितलं, सगळा घडलेला प्रसंग सांगितला. कुठे तो परीस दाखव. नामदेवरायानं जावं आणि तो चंद्रभागेत फेकावा. दुसऱ्या दिवशी परिसा भागवताला ही घटना कळाली का माझ्या पत्नीनं त्या ठिकाणी नामदेवरायांच्या पत्नीला परीस दिलाय, पण नामदेवरायानं तो फेकून दिलाय. नामदेवरायांच्या दारासमोर उभं राहून म्हणावं, ए नाम्या, अरे स्वतःला भगवत भक्त समजतो ना. हा, आम्हा घरी धन शब्दांची चरत नाही, नावडे जनधन माता पिता, द्रव्याची ये मागे कळी काळाचा लाग. ही प्रमाण फक्त लोकायला सांगायला का, स्वतः काय आचरणात आहे की नाही. अरे एवढं देवदेव करताना खुशाल दुसऱ्याचा परीस चोरता. दे भामट्या, एला बाडा माझा परीस दे. नामदेवराय म्हटले माझ्याकडे नाही. कुठे तो चंद्रभागेत फेकला. आणि एवढ्या समाजासमोर झालेला अपमान नामदेवरायांना त्या ठिकाणी सहन झाला नाही. त्या परमात्म्याला त्या ठिकाणी धावा केला आणि सांगितलं, देवा आता तूच काही वारी आहे. महाराज त्या परिसा भागवताचा हात धरला आणि चंद्रभागेजवळ घेऊन गेले. सांगितलं इथं उभं राहा. चंद्रभागेत केले. त्या चंद्रभागे मातेला त्या ठिकाणी नमस्कार केला आणि चंद्रभागेमधनं त्या ठिकाणी ती पाण्यात हात टाकून दगड काढली. जेवढी त्यांच्या ओंजळीमध्ये आली ती सगळी परीस झाली. आणि नामदेवरायानं त्या परिसा भागवताला म्हणावं, याच्यात तुझा कोणचा परीस ओळखून घे, बाकीचे मला फेकून द्यायला. काय म्हणावं, तुझा कोणता आहे तो ओळखून घे, बाकीचे मला फेकून द्यायला. त्याचा महाराज एवढा त्या ठिकाणी अहंकार नष्ट झाला. मला एकच मुद्दा सांगायचा, प्रसंग संपला. ज्या नामदेवरायांच्या हाताच्या स्पर्शानं दगडाचा परीस होतो त्या नामदेवरायांना मागण्याचा त्या ठिकाणी गरज आहे, अजिबात नाही. पण नेमकं काय मागावं हे तुम्हा आम्हाला कळावं म्हणून नामदेवराय मागता. विठ्ठला गरज अजिबात नाही. असे अनेक प्रसंग महाराज परंपरा अजिबात नाही. कारण काही मागणे आम्हा अनुचित, काही मागणे आम्हा अनुचित,
उत्तरार्ध आधी म्हणून मग पूर्वार्ध असतो, त्यामुळे पुढच्या चरणाची गरज पडत नाही. प्रमाण काय म्हणण्यातलंय, पण ऐका. असो काय म्हटले, काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असो. अरे आमच्या बाप जाद्यानं तुझ्याकडे काही मागितलं नाही, आम्ही कसं मागू? म्हणजे मागण्याची परंपरा सुद्धा नाही, गरज नाही. आणि सवयी संतांनी मागणाऱ्याचा धिक्कार केलाय. हा, भिक्षा पात्र अवलंबने, हा सगळ्यांना जळो जिने लाजीरवाने. हा, तू का म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरी जिने. हा महाराज डायरेक्ट म्हटलंय, जर कोणी मागत असेल 5 लिटर राखेलचा डबा द्या, डायरेक्ट पेटून द्या, जळो जिने लाजीरवाले. हा, काय मागत असेल बघा भाऊ तुम्ही असेल. आता बघा तुम्ही भाऊ 5 लिटरचा डबा आणलाय ना, फक्त माझ्यावरच ओतून मला नका पेटू म्हणजे झालं. तसं मी जास्तच वेळ जळल तुमच्यापेक्षा, काळजी नका करू. जास्त ऐका, महत्वाचा मुद्दा ऐका. नामदेवरायांना मागण्याची गरज नाही, नामदेवरायांना मागण्याची परंपरा नाही, सवय नाही. पण तरी देखील नामदेवराय का मागता याचं कारण, जीव नेहमी मागतो, पण काय मागावं याचं ज्ञान जीवाला नाही. हा, तू का म्हणे जीवा भाव देवा पाय ठेवून या काही न मागती. हा, जीव भाव देवा पायी आहे, पण काही मागत नाही. महाराज मग नामदेवराय का मागताय याचं कारण, आम्ही देवाकडे काय मागावं, आज समाधीच्या रूपानं भगवंताकडे आम्ही काय मागावं हे आम्हाला कळावं. हा, राहू द्या, उद्या कोणी म्हणायला नको अरे बापरे कीर्तनाला कुत्र नव्हतं. गुरुजी 1 नाही 2 कुत्रे होते आपल्या कीर्तनाला विठ्ठला. हा महाराज मग जीवाला कळावं हा नेमकं काय मागावं, म्हणून नामदेवराय मागतात. पण काय मागावं भगवंतानं म्हणावं, मनसी काही मागा, काहीतरी मागा, द्यायचं हेची दे, पण काय दे, अभंगाचं प्रथम चरण. हेची देवा पै मागत मागत, हेची देवा पै मागत मागत, हेची देवा पै मागत मागत, हेची देवा पै मागत मागत. बोला बोला, हेची देवा पै मागत मागत, चरण सेवा अखंडित, चरण चरण सेवा, चरण सेवा, चरण सेवा अखंडित, वस द्यावा पंढरीचा पंढरीचा, वस द्यावा पंढरीचा पंढरीचा, वस द्यावा पंढरीचा पंढरीचा, सेवेकरता निवडलेल्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये नामदेवराय त्या परमात्म्याकडे मागणी करता, हेची देवा पै मागतन चरण सेवा अखंडित. देवा द्यायचं तर हेची दे, दुसरं काही नको. काय? चरण सेवा अखंडित. नुसते नामदेवराय देवाकडे चरण सेवा मागता हेच नाही. जगद्गुरु तुकोबरे सुद्धा म्हणतात, घेईन मी जन्म. हा दादा इकडे लक्ष द्या. हा, तुझी चरण सेवा. हा, जगद्गुरु तुकोबरायनं देवाकडे चरणाची सेवा मागितली. निळोबराय म्हणतात, तुझ्या चरणाची सेवा नित्य घडो मज देवा, तुझ्या चरणाची सेवा. महाराज नाथ बाबा तर किती गोड म्हणतात, देवा माझे मन लागो तुझे
नाम स्मरण घडो संत समागम संसार व्यसनी पडोने संसार व्यसनी पडोने संसार व्यसनी पडोने नाम नाथ महाराज म्हणतात की देवा माझं मन लावायचं असेल तर कुठे लाव, तुझ्या चरणाजवळ लाव. नामदेवरायांचंच गोड प्रमाण आहे की तुझे पाऊले सुकुमार तेथे माझे मन भ्रमराप्रमाणे त्या ठिकाणी त्या चरणाजवळ राहू दे. का बरं? प्रत्येक संतांनी देवाच्या चरणाच्या सेवेचं महत्व असं का सांगितलंय? असं देवाच्या चरणामध्ये काय आहे? अनेक त्याची प्रमाण आहे, दृष्टांत आहे, पण सगळ्यात महत्वाचं कारण तुकोबराय सांगतात तुझे पायी सुख सर्व आहे. जगातलं सगळ्यात मोठं सुख जर त्या ठिकाणी कुठं असेल तर ते देवाच्या पायाजवळ आहे. म्हणून नामदेवराय म्हणतात काय, हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित. पण ही चरण सेवा घडण्याकरता दुसरी मागणी मागतात, अभंगाचं दुसरं चरण. पहिल्या चरणामध्ये नामदेवरायानं मागणी केली चरण सेवा, पण ती चरण सेवा ही पूर्ण करण्यासाठी दुसरी समर्पक मागणी मागितली, वास द्यावा पंढरीचा. अगदी एवढ्याच पदाचा विचार करणार मी, समारोप करणार, ऐका. अगदी महत्वाचा विषय मांडतोय. नामदेवराय म्हणतात चरण सेवा करायची देवा, पण ती चरण सेवा करण्यासाठी वास कुठे दे? पंढरीचा दे. याचं कारण जगाच्या पाठीवरती चरण सेवा भक्ती ही फक्त पंढरपुरात घडते. कुठे घडते? पंढरपुरात घडते. ऐका, चरण सेवा तुम्हाला इतरत्र कुठेच दिसणार नाही. जगाची भ्रमंती करा, काही देवांचं दर्शन हे 100 फुटावर नाही, काही देवांचं दर्शन हे 50 फुटावर नाही, काही देवांचं दर्शन हे 20 फुटावर नाही, पण जगाच्या पाठीवरती चरणाला स्पर्श करून जर दर्शन कुठे असेल तर ते फक्त पंढरपुरात आहे. म्हणून वास द्यावा पंढरीचा. आता ऐका, एक प्रसंग सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. काय झालं, आपल्या महाराष्ट्रातला एक भाविक तिरुपती बालाजीला गेला आणि तिरुपती बालाजीला गेल्याबरोबर घडलं असं, त्यानं भगवंताचं स्वरूप पाहिलं आणि त्याच्या अंतकरणामध्ये अशी इच्छा निर्माण झाली, काय? देवाला स्पर्श करायचा. महाराज, तिरुपती बालाजीचा नियम आहे, आमदार येऊ द्या, खासदार येऊ द्या, नगरसेवक येऊ द्या, सरपंच येऊ द्या किंवा पंतप्रधान येऊ द्या, मुख्यमंत्री येऊ द्या, किती जरी मोठा VIP पर्सन आला तरी त्याला देवाला स्पर्श करू दिला जात नाही. हा तिरुपती बालाजीचा नियम आहे. आपल्या महाराष्ट्रात तसं नाही. आपला फोन लावला, भाऊ सोडा, पाहुणा आहे आपला, जाऊ द्या मध्ये, हे आपल्याकडे अजिबात आचारसंहिता नाही. कुठलाही देव फोन वशिला, वशिला, अरे काय वशिला? एक सांगू का, आता आम्ही महिनाभर पायी होतो, VIP पास मिळाली, नाही घेतली, ती नाही घेतली. याचं कारण तुम्हाला एक सांगू,
महिनाभर पायी वारी चालून लोक 38 तास तिथं उभे राहतात हा त्या देवाला त्या ठिकाणी पाहण्याकरता, दर्शन करण्यासाठी. आपण त्या ठिकाणी असं काय आपल्यात काय वेगळे पण का आपण तो VIP पास घ्यायचा? जर एखादा दुःखित असेल, शारीर व्याधीनं त्या ठिकाणी त्रस्त असेल, मान्य आहे आम्हाला, पण आपण धडधाकट असताना त्या ठिकाणी एक सांगू का, माझ्या मुलीनं त्या दिवशी एक गोड वाक्य सांगितलं गुरुजी. सगळ्यांना माहिती, पण तिच्या मनातून ज्यावेळेस तिनं सांगितलं ना, मला असं मनाला भावलं. ती म्हणाली, बाबा एक गोष्ट सांगू का? म्हटलो काय रे बाळा? म्हणे गरीबही भीक मागता आणि श्रीमंतही भीक मागतात. म्हटलं असं कसं काय? काय नाही म्हणे बाबा, श्रीमंत मंदिरात जाऊन भीक मागतात आणि गरीब बाहेर बसून भीक मागतात. फरक काहीच नाही. मागता दोघे काय मागतात? भीक मागतात. श्रीमंतही मागतात, पण ते मंदिरात जाऊन मागतात. आणि गरीब हा ऐका, फरक काही नाही. आपणही महाराज भिकारीच ना, होईना भिकारी पंढरीचा वारकरी. पण ऐका ना, मला असं वाटतं, ऐका, चरण सेवेचा मुद्दा मांडतोय मी. हा ज्यावेळेस तिरुपती बालाजीला गेला महाराष्ट्रातला भाविक, देवाचं सौंदर्य पाहिलं आणि त्याला असं वाटलं देवाला स्पर्श करावा, हात लावावा. पण तिथले जे होते भट ते म्हणाले, तुम्हाला देवाला स्पर्श करता येणार नाही. हा म्हटला, मी 1 लाख देतो. काही लोकांना आपल्या धनाचा माज असतो, घमेंड असते. 1 लाख देतो, जमणार नाही. 2 लाख जमणार नाही. 3 लाख नाही जमणार. 4 अजिबात नाही. 5 आता जमल म्हणे. 5 लाख द्या, देवाला हात लावून देतो. बरं का, प्रसंग आहे, रूपकातून आहे, फक्त लक्षपूर्वक ऐका. म्हणे कधी येऊ? पहाटे या म्हणे. देवाची काकड आरती ज्यावेळेस असते, सकाळची पूजा असते, त्यावेळेस तुम्हाला मी देवाला हात लावून देतो. पण तो झोपला आणि तो ब्राह्मणही झोपला. पण तिरुपती बालाजीनं ट्रस्टीच्या स्वप्नात जावं आणि म्हणावं, ए अरे झोपला काय, उठ उठ. सांगितलं काय झालं? सांगितलं तुझा भट फुटलाय म्हणे, मला हात लावायला देतोय म्हणे 5 लाख घेऊन. ट्रस्टी म्हणाला, अरे देवा, त्याला 5 लाख भेटताय, तू गप उभं राय ना, तुला काय करायचंय, तू गप उभं राय. सांगितलं, अरे त्याला म्हणा 5 लाख घालवण्यापेक्षा महाराष्ट्रात पंढरपूरला जा आणि मला डायरेक्ट आलिंगनच दे. हा माझा पंढरीश पांडुरंग परमात्म्याचा महिमा विठ्ठला. पूर्वीच्या काळी हा देवाला आलिंगन द्यायचे. निळा म्हणे आलिंगन आणि देता समाधान जीव शिवा. देवाला आलिंगन द्यायचे. असो, तो मुद्दा नाही. माझा पूर्ण प्रसंग ऐका. हा गेला, यानं तिरुपती बालाजीला हात लावण्यासाठी 5 लाख रुपयाचं आमिष दाखवलं. प्रश्न असा उपस्थित होतोय, तिरुपती बालाजीला आहे तोही महाविष्णूचा अवतार आहे, मला चरणसेवा सांगायची. आणि पंढरपूरला आहे जो पांडुरंग विटेवर उभा, तोही महाविष्णूचा अवतार आहे. मग दोघांच्या दर्शनामधला असा भेद का? का भेद आहे गुरुजी? तिरुपती बालाजीला आहे तोही महाविष्णूचा अवतार आहे आणि पंढरपूरला आहे तोही महाविष्णूचा अवतार आहे. मग याच्या चरणाला स्पर्श करून दर्शन आहे. वासदेवा पंढरीचा का म्हणताय नामदेवराय? आणि तिरुपती बालाजीला असणारा उभा, त्याला असं लांबून दर्शन का? एक प्रसंग सांगतो म्हणजे लक्षात येईल. घडलं काय म्हणे, एका तरुण मुलानं चांगला अभ्यास केला आणि हायकोर्टाचा न्यायाधीश झाला. जज झाला. ऑर्डर. महाराज नौकर चाकर गाड्या आणि एका सुंदर मुलीसोबत लग्न केलं. लग्न केल्याबरोबर काही दिवसांमध्ये गोड असा मुलगा झाला. पण या न्यायाधीशाचा रोजचा नित्य नियम होता, आपल्या लेकराला आंघोळ घालायचा. रोज जसं देवपूजा करतो तसा तो उठायचा आणि लेकराला आंघोळ घालायचा. पण एक दिवस कोर्टाचं काहीतरी फार मोठी सुनावणी असल्या कारणानं न्यायाधीश थांबला नाही आणि सकाळी लवकर कोर्टात निघून गेला. 3-4 वर्षाचं ते लेकरू उठलं, माझे बाबा कुठे, माझे पप्पा कुठे, माझे डॅडी कुठे, रडू लागलं. ताप काढला त्यानं आणि आईनं समजावून सांगावं, अरे येतील बाळा, उद्या कर आंघोळ. नाही, मला माझ्या बाबांच्या हातून आंघोळ करायची. रडू लागलं, ताप काढला. शेवटी त्या न्यायाधीशाच्या बायकोनं काय करावं, आता राजा बोले दल आले, गाड्या नौकर चाकर गाडीत बसवलं आणि कोर्टात घेऊन गेली. याच्या बापाला भेटून आणू म्हणे. कोर्टात घेऊन गेली आणि कोर्टात ती घेऊन गेली. आता त्या लहान लेकराला कोर्ट काय कळतंय? त्यानं आपल्या बापाला पाहावं, आवाज द्यावा, पप्पा, बाबा, डॅडी, जे काय म्हणत असेल. हा बिगर इको मध्ये आवाज दिला त्यानं. आवाज दिला जोरात, पप्पा, आवाज दिला जोरात. आणि तिथं जो बाजूला फौजदार उभा होता त्यानं काय म्हणाय, व्हाय बाजूला, तुला कळत नाही का म्हणे, अरे कोर्ट हे, याच्या शांतता पाळली पाहिजे. महाराज तिचा अपमान झाला, राग आला आणि घरी आली. बायांना राग आला,
बाया दोनच गोष्टी करतात. तुमचं काय मला माहित नाही, पण मी माझा अनुभव सांगतो. बायांना राग आला, बाया दोनच गोष्टी करतात. एक तर भांडी आपटी त्या, नाही तर पोरं धोपटी त्या. या हिला राग आला आणि राग आल्याबरोबर हिनं भांडी आपटावी. तुम्हाला सांगू का, बाया भांडे का आपटतात त्याचं कारण आहे गुरुजी. फार दिवसानंतर मला हे माझ्याच घरात या एवढ्या मोठे संशोधन केल्यानंतर त्याचं खोडं उघडलं. बाया भांडे का आपटतात, कारण त्या भांड्यावर नवऱ्याचं नाव राहत. आता माझ्या बायकोनं मला उचलून आपटायचं ठरलं, तिला शक्य आहे का? ते शक्य नाही महाराज. किती जन्म घेतले तरी शक्य नाही महाराज. मग त्या भांड्यावर नाव राहतं दादा, हा त्याचं मुस्कट पाहायचं, भांडा हाताळायचं, बाकी काय नाही महाराज. ऐका इकडं, भांडी आपटू लागली, नवऱ्याला कळालं, ही आली. मला चरण सेवा सांगायचा आहे, मुद्दा ऐका, कुठे बाहेर जाऊ नका, ऐका. घरी आली, भांडे धुते, आपटते. न्यायाधीशाला येताना बायकोसाठी साडी आणली, गजरा आणला, लेकराला खेळणी आणली आणि मिठाई सुद्धा आणली. आल्याबरोबर बाळाला उचलून घेतलं. ए माझ्या सोन्या, ए माझ्या वाघा, ए माझ्या बबड्या. वाघ शंभडा का असेना, पण उचलून घेतलं. ए माझ्या बबड्या. आणि महाराज त्याचं कौतुक करू लागला, हातावरनं तोंडावरनं हात फिरू लागला. आणि मग त्या न्यायाधीशाच्या बायकोनं त्याला प्रश्न करावा, का हो आता लय बबड्या, आता लय सोन्या, आता लय माझ्या वाघा. कोर्टात आला तेव्हा हे सगळं करायला लाज वाटत होती का? आता इथं कौतुक करताय. माझा प्रश्न उपस्थित ऐका. तिरुपती बालाजीला आहे तोही महाविष्णूचा अवतार आहे, पंढरपूरला आहे तो पांडुरंगही महाविष्णूचा अवतार आहे. तिरुपती बालाजीला असं लांबून दर्शन का आणि पंढरपूरला असं जवळून चरण सेवा का? याचं कारण काय? तर ऐका, जेव्हा ती म्हटली का हे कोर्टात करायला लाज वाटली का तुम्हाला, आता एवढं कौतुक करताय, त्यावेळेस त्या न्यायाधीशानं उत्तर दिलं, अगं हे मला कोर्टातही करावं असं वाटलं, मग का केलं नाही? सांगितलं, त्यावेळेस मी कोर्टात होतो. म्हणे आता मी घरी आहे. माझा दृष्टांत संपला. तिरुपती बालाजीला आहे तो महाविष्णूचा अवतार आहे, पंढरपूरला आहे तो महाविष्णूचा अवतार आहे. तिरुपती बालाजीला आहे तोही आपला बाप आहे, पंढरपूरला आहे तोही आपला बाप आहे, पण तिरुपती बालाजीला आहे तो आपला कोर्टातला बाप आहे आणि पंढरपूरला आहे तो आपला घरातला बाप आहे. विठोबा रखुमा. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. हे निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्ती राया,
सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया हे सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया हे निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया टाळे टाळे अगदी अगदी 10 मिनिटात मी आवरतोय, मलाही कळालं नाही. नामदेवराय म्हणतात हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित. मला फक्त चरण सेवेचा महत्वाचा मुद्दा पुढे मांडायचा आणि संपवायचा. वास द्यावा पंढरीचा, याचं कारण चरण सेवा भक्ती कुठे फक्त पंढरपुरात आहे, बरोबर आहे. पण नामदेवरायांनी त्या ठिकाणी एक शपथ घेतली होती. कुठली? चरण न सोडी सर्वथा आन तुझी देवा, मी तुझी शपथ घेतो. काय? तुझी शपथ घेतो की मी तुझं चरण सोडणार नाही. अगदी समाधीचा एक महत्वाचा मुद्दा मांडतो आणि आपण त्या ठिकाणी पुष्पवृष्टी करूया. इकडे लक्ष द्या बरं का, फार गोड महत्वाचा मुद्दा आहे. मला अगोदर सांगायचा होता पण विषय सांगत असताना ओघाओघानं तो लक्षात आला नाही. समाधीचा विचार जर केला बरं का, लक्ष द्या गुरुजी, देवानं प्रत्येक महिन्यामध्ये एका संतांना समाधी दिली. शुद्ध वद्य पक्ष आपल्याला सर्वांना माहिती, जवळपास 99.99% संतांनी ही वद्य पक्षात समाधी घेतली. का? आता या भूमीमध्ये आल्यानंतर एका महात्म्यांचं मला त्या ठिकाणी स्मरण झालं, विषय आठवला. तो म्हणजे पूज्यश्री असणारे श्रीपाद महाराज भडांगे महाराज. नामदेवराय जर ऐकायचे फक्त श्रीपाद महाराजांकडनं ऐकायचे. दुर्दैव असं आहे त्यांची अनेक कीर्तनं इथं झाली, त्यांच्यात मुखातनं काही गोड विषय ऐकलाय. म्हणजे त्यांनी अल्प सांगितला होता, थोडासा पुढे करण्याचा मी प्रयत्न केला. देवानं प्रत्येक त्या ठिकाणी, मला वाटतं त्यांनी सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार या अभंगावरती कीर्तन करत असताना समाधीचा थोडा गोड विषय सांगितलाय दादा. हा ऐका, देवानं प्रत्येक महिन्यामध्ये एका संतांना समाधी दिली. आपले मराठी महिने कुठले? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे. मग मला वाटलं झोपले का काय. ऐका, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन. कारण बरं का गुरुजी, इतर ठिकाणी हे सांगायची लोक संधीच देत नाही आम्हाला. हा, नाही देत, नाहीच, त्यांना वेगळंच लागतं, ते देवाय लागतं. पण आता ऐका, आज वेळ भेटली आणि तुम्ही सापडले माझ्या तावडीत म्हणून सांगतो. ऐका, इकडे पहा, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, प्रत्येक महिन्यामध्ये देवानं एका एका संतांना समाधी दिली. पौषवारीची निर्मिती कशी झाली याच्यातूनच सांगतो. चैत्र महिन्यात कोणाला समाधी? गोरोबा काकांना. कोणाला? चैत्रात गोरोबा. चैत्रानंतर तुम्ही महिना सांगा, मी समाधी सांगतो. चैत्रानंतर कुठला बाबा? वैशाखात कोणाला? चोखोबराय मुक्ताबाई. चैत्र, वैशाख, ज्येष्ठात कोण? एकादशी व्रत, वद्य ज्येष्ठ मासी उत्सव निवृत्तीशी केला देवी. द्वादशी समाधी दिली निवृत्तीशी आणि झाले उदाशी अवघे जण. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ. आषाढात कोण? आता पाहू. आषाढानंतर श्रावणात कोण? सेना महाराज. श्रावणानंतर भाद्रपदात कोण? कबीर महाराज. भाद्रपदानंतर अश्विनात कोण? कमाल महाराज. अश्विन नंतर कार्तिक मध्ये कोण? ज्ञानोबराय. कार्तिक नंतर मार्गशीर्ष मध्ये माझ्या सोपान देवा नमन तुझ मार्गशीर्ष. पौष मध्ये कुठल्याही संतांची समाधी नाही, मला तर सापडलेली नाही, कदाचित असेल तर सांगा. ऐका, मग पौष महिन्यामध्ये कुठल्याही संतांची समाधी नाही. ज्यावेळेस सगळे वारकरी त्या ठिकाणी निवृत्तीनाथांचा उत्सव करण्याचा प्रयत्न करतात, पण शेतीच्या कामामुळे सगळ्यांना जमत नाही. मग निवृत्तीनाथांचा उत्सव हा द्विगुणित करता यावा, पुन्हा अनुभवता यावा म्हणून त्र्यंबकेश्वरला पौषवारीची निर्मिती झाली. विठ्ठला. पौष नंतर कुठला? माघ, चांगदेव महाराज. आणि फाल्गुन मध्ये माझ्या नाथ बाबांची षष्टी. राहिला आषाढ. या आषाढ महिन्यामध्ये नामदेवराय सावता महाराज यांना त्या ठिकाणी काय आहे? समाधी आहे. महाराज सगळ्या संतांच्या समाध्या नामदेवरायानं डोळ्यानं पाहिल्या आणि त्या लिखाणबद्ध सुद्धा करून ठेवल्या. आता शतकोटी करीनं हे प्रमाण सगळ्यांच्या पाठ आहे. ऐका, महाराज पाहिले, पण मग नामदेवरायानं देवाला म्हणावं, आता माझे श्रम नको घेऊ हरी,
मला समाधी घ्यायची. ज्ञानोबरायांना सुद्धा समाधी कुठे घ्यायची होती? पंढरपूरला. ज्ञानदेव म्हणे विठ्ठलासी, समाधान तुझ हुशी, परी समाधी हे तुझं पाशी घेईन मी देवा. ज्ञानोबरायानं देवाला म्हणावं. समाधीत आहे, ऐका प्रकरण. का ज्ञानदेव म्हणे विठ्ठलासी, समाधान तुझ हुशी, परी समाधी हे तुझं पाशी घेईन मी देवा. भगवंत म्हणाले, ज्ञानोबरा आहे, तुम्ही जरी इथं समाधी घेतली तर मला कुत्र विचारायचं नाही. हा, अष्टोत्तरशे वेळा समाधी निश्चळ, पूर्वी तुझे स्थळ वाहना खाली फिरविला नंदी. महाराज, आळंदी हे तुमचं ठरलेलं. आता अजून प्रमाण आठवलं गुरुजी. एकच प्रमाणात 4 संतांच्या समाध्या ऐका. हा, नामा पंढरी नाचत, ज्ञानेश्वर अलंकापुरी शोभत, सोपण संवत्सरे मिरवत, निवृत्ती त्र्यंबक शिखरी. हा, नामा पंढरी नाचत, नामदेवराय पंढरपूरला. ज्ञानेश्वर अलंकापुरी शोभत. आता गावांचे नावं सांगून देतो. सोपण संवत्सरे मिरवत, निवृत्ती त्र्यंबक शिखरी. नामा पंढरी नाचत, अगोदरचं नाव दिंडीरवन, नंतर झालं पुंडलिकपूर, नंतर झालं पंढरपूर. नामा पंढरी नाचत, ज्ञानेश्वर अलंकापुरी शोभत. आळंदीचं वारुण क्षेत्र नाव आलंय, कपिल क्षेत्र नाव आलंय, आनंदवन नाव आलंय, अलंकापुरी नाव आलंय, आणि मग आळंदी. नामा पंढरी नाचत, ज्ञानेश्वर अलंकापुरी सोबत, सोपण संवत्सरे मिरवत. आताच सासवड. निवृत्ती त्र्यंबक शिखरी, त्र्यंबकेश्वरचं पूर्वीचं नाव हे त्रिसंदेश्वर आलंय. चोखोबरायांचा गावाचं नाव वेगळं. गोरोबा काकानं जिथं समाधी घेतली, कुठलं गाव आहे? तेरडोकी. त्याचं नाव काय पूर्वीचं? सत्यपुरी ऐसे म्हणती तेरशी, हरिभक्तराशी कुंभार गोरा. सत्यपुरीचं झालं टिगोर नगरी, अपभ्रष्ट झालं तेरडोकी. हा, ऐका, समाधीचा विषय सांगायचा आहे. आता भरपूर विस्तार आहे, पण तेवढा करत नाही. महाराज, ज्ञानोबरायानं समाधी घेतली. नामदेवरायाने कुठे समाधी घेतली? पंढरपुरामध्ये. कुठे? चरण न सोडी सर्वता, आन तुझी पंढरी नाता. सगळ्या संतांच्या समाध्या डोळ्यानं पाहिल्या, लिखाणबद्ध केला. अजून गोड मुद्दा सांगतो. मृत्यू लोकामध्ये संत महात्मे येतात. कुठे येतात? कुठेही येत नाही. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेते. संत महात्मे येतात, आपणही येतो, पण आपण आपल्या लेकरांसाठी प्रॉपर्टी ठेवून जातो. संत महात्मे मृत्यू लोकांमध्ये येतात, पण समाधीमध्ये वर्णन आहे, 3 गोष्टी ठेवून जातात. काय? त्यांची कीर्ती ठेवून जातात, त्यांचं ज्ञान ठेवून जातात, आणि त्यांची समाधी ठेवून जातात. प्रमाण: कीर्ती. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. ज्ञान ठेवून जातात. नामा म्हणे देवा गेले मुनिजन, राहिले ते ज्ञान जगा माझी. ज्ञान आणि राहिल्या समाधी जगा माझी. गेले योगीराज किंवा गेले योगेश्वर, अनादीजी आधी, राहिल्या समाधी जगा माझी. समाधी ठेवून जातात. महाराज, देवाला म्हणावं मला समाधी हवी. कधी? आषाढी एकादशीलाच मागत होते. फुलं वाटली का? वाटली. महाराज मागत होते, पण म्हटले देवा आता समाधी त्या ठिकाणी घेऊ नका, तुम्ही घेऊ नका. देव रडू लागले. रुक्मिणी मातेनं म्हणावं तुम्ही का रडतात? सांगितलं या नाम्यासारखा माझा दुसरा लढीवाळ भक्त होणार नाही. नाही होणार. नामदेवरायांचा विरह त्या ठिकाणी भगवंतांना सहन होत नाही. नामदेवरायानं ठरवलं देवा आता मला समाधी घ्यायची, आणि नामदेवरायानं समाधी घेण्याचं ठरवलं. सगळ्या गावामध्ये पंचक्रोशीमध्ये नामदेवराय समाधी घेणार. पण नामदेवरायांच्या कुटुंबातले सगळे लोक आले, आणि आल्याबरोबर नामदेवरायांना विचारलं, जनाबाईनं काय माझ्या सेवेमध्ये मी काही कमी पडले का? तुम्ही आम्हाला सोडून जात आहे? नामदेवरायांच्या आई वडिलांनी सुद्धा म्हणावं आमचं काही चुकलंय का? का सांगितलं आता नाही. आणि खरे महात्मे त्यांचं कार्य संपलं का त्या ठिकाणी निघून जात असतात महाराज. आणि ठरल्या गेलं, नुसती नामदेवरायानं समाधी घेतली नाही तर जगाच्या पाठीवरती एकमेव अशी घटना घडली का नामदेवरायांसोबत महाराज विश्वकर्मानं त्या ठिकाणी ती निर्माण केलं. बसण्यासाठी जागा निर्माण केली. ज्याप्रमाणे ज्ञानोबरायानं समाधी घेत असताना ज्ञानेश्वरी ग्रंथ समोर ठेवला. निवृत्तीनाथानं समाधी घेत असताना लोकांना अजून माहिती नाही कुठला ग्रंथ घेतला. निवृत्तीनाथानं ग्रंथ ठेवला. निवृत्ती देवे ग्रंथ केला होता सार, आणि ठेवीला समोर विठोबाच्या. सार नावाचा ग्रंथ त्या ठिकाणी ठेवलेला. महाराज सगळं वाङ्मय त्या ठिकाणी नामदेवरायानं त्या ठिकाणी ठेवावं. आणि ठेवून महाराज भगवंतानं काय म्हणावं? विटेवरती अशी हात ठेवावी
आणि नुसते नामदेवराय नाही, नामदेवरायांच्या घरातली सगळी 14 माणसं, आई वडील बहीण सगळे, राजाई गोनाई दोघी सासू सुना सगळे, दामाजी महाराज सगळे आऊबाई साखराबाई सगळे, लिंबाई सगळे बसले आणि त्या भगवंताचं स्वरूप डोळ्यानं पाहत आहे. आणि पाहत असताना महाराज सगळे डोळ्यानं पाहत आहे त्या भगवंताचं स्वरूप आपल्या अंतकरणामध्ये साठवलं आणि माझ्या नामदेवरायानं महाराज डोळे बंद केले. महाराज पुंडलिका वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, संत श्रेष्ठ नामदेवराय महाराज की. म्हणणारे ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर. हेची देवा पै मागत चरण सेवा खंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा असो यथामती यथावकाश. वार्षिक सालाबाद प्रमाणात चालू असणारा नामदेवरायांचा हा समाधी उत्सव समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ वावी, समस्त शिंपी परिवार, आदरणीय बारकुदादा असतील, सगळ्यांच्या सहकार्यानं चालू असणारा हा उत्सव. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला आमंत्रित ज्यांनी केलं, आदरणीय सर्वांचं श्रद्धास्थान असणारे नवे नवे सगळ्यांच्या अंतकरणामध्ये एक विशेष स्थान ज्यांचं आहे, आदरणीय गुरुजींनी या ठिकाणी आमंत्रित केलं आणि आज स्वतः ते उपस्थित राहिले. हे सगळ्यात त्या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा, जोरदार. हां, त्याचप्रमाणे सगळा हा माझा मित्रपरिवार, आदरणीय वैभवदादा असतील, शरददादा असतील, नागदादा असतील, ही सगळी एका म्हणता भले दुजे सहजीची निंदिले, सगळे त्या ठिकाणी माझ्यावरती प्रेम करणारी आहे. समस्त ही ग्रामस्थ भजनी मंडळ असतील, विनेकरी बाबा असतील, आदरणीय बाबा असतील, पखवादाची साथ करणारे परममित्र आदरणीय दीपकदादा असतील, आदरणीय त्या ठिकाणी निलेश दादा असतील, त्याचप्रमाणे या पंचक्रोशीचं वैभव आणि त्याचप्रमाणे सगळा त्या ठिकाणी हा समाज एकवटून त्या ठिकाणी धरण्याचं काम आणि वारकरी संप्रदायाची परंपरा गुरु परंपरेच्या आशीर्वादानं करणारे आदरणीय वंदनीय अण्णा, आदरणीय त्या ठिकाणी कृष्णाभाऊ या ठिकाणी उपस्थित आहे. अण्णाही आज कार्यक्रम किंवा घरी असतील, त्या ठिकाणी भाऊ उपस्थित आहे, त्यांनाही धन्यवाद देतो. ही सगळी मंडळी उपस्थित आहे. आदरणीय विनायक दादा असतील, साऊंड सिस्टीम वाले दादा असतील, सगळ्यांना धन्यवाद देतो. बोलण्याच्या ओघात जर काही चुकलं असेल तर उदार अंतकरणानं माफ करा. झालेली संकीर्तन रूपी सेवा सद्गुरू निवृत्तीनाथांच्या चरणी समर्पित करतो. वाणीला पूर्णविराम.